नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर बऱ्याचदा तुमची रिक्वेस्ट असते की ताई तुझं रुटीन शेअर कर. कसं तू सकाळची कामं कधी आवरतेस? पूजेचा टायमिंग काय? पूजा कशी करतेस? तर ते बरेचसे व्हिडिओ शेअर केलेत. पण आता लेटेस्ट जो रुटीन आहे तो मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर सकाळी आता हल्ली थोडं म्हणजे पहिल्यासारखं लवकर उठावं लागत नाही, कारण आता सकाळी काही शाळा वगैरे नसतात. हे पण थोडे 7:30 पर्यंत वगैरे निघतात, 7:30 पावणे 8. तर त्याच्या हिशोबाने मी सकाळी जरा 6 वाजेपर्यंत किंवा कधी पावणे 6 पर्यंत वगैरे उठते. तर अंघोळ वगैरे करून त्यानंतर मी 1 ते 2 ग्लास सकाळी उठल्या उठल्या पाणी पिते पहिले. आणि पाणी पिताना कधी घाईघाईत पाणी प्यायचं नाही. आपण सकाळी पहिला घोट जो पाण्याचा घेत असतो ना, तो अगदी शांतपणे, म्हणून मी माझ्या झाडांसोबत ही गोष्ट छान सकाळची एन्जॉय करते. म्हणजे सकाळचा जो पहिली जी स्टार्ट असते ना आपली, ती अशी फ्रेश करणारी असते ना आपल्याला, तर आपला दिवस संपूर्ण खूप छान जातो. त्यानंतर जी सुरुवात होते कामांना, तिचा काही दी एंड नसतो. पण अशी ती शेवटी कामं असतातच आणि आपल्याला ती करावीच लागतात. पण कामं करताना रोजची तीच कामं असतात. मग ती कंटाळा करून करण्यापेक्षा, जर तुम्ही, जसं आपण रोज जेवतो, आपल्याला सकाळ संध्याकाळ जेवण हे लागतंच, किंवा इतर काही गोष्टी आपल्या स्वतःच्या बाबतीत, तर तशीच आपली कामं सुद्धा असतात. आपण नाही करणार तर कोण करणार? किंवा आपण नाही चांगल्या प्रकारे करणार तर कोण करणार? हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारायचा आणि त्याच्यानुसार आपल्या घरातली कामं आपण टाइम वाईज मॅनेज करायची. काय असतं ना, सकाळी उठलं की मग आजचा दिवस जसा चाललाय तसा रेंगाळत चाललाय, तर तसं न करता जर तुम्ही तुमचा टाइम फिक्स केलात की ह्या टायमिंगमध्ये इतक्या वेळेमध्ये माझं हे काम झालंच पाहिजे, तर बघा तुमचे कामं कसे परफेक्ट आणि फटाफट होतात. आणि आपण दिवसभर जे म्हणत असतो ना की मला वेळच मिळत नाही, मला वेळच मिळत नाही, तर असं म्हणायची वेळच आपल्यावरती येणार नाही. कारण आता बघा, सकाळी माझं जे, आता मी तुम्हाला म्हटलं की मी आता सध्या 6 वाजता जरी उठली तरी ह्यांचं म्हणजे आवरतंय, म्हणजे हे माझी अंघोळ झाली त्यानंतर हे अंघोळीला जातात, म्हणजे त्यांचं चालू असतं आणि तोपर्यंत माझं मग टिफिनची तयारी सकाळची सुरू असते. तर टिफिन हा मस्ट आहे. मी देतेच टिफिन त्यांना, कारण ऑफिसमध्ये जेवण असतं त्यांच्या, पण तरी कसं असतं, काय असतं, आणि बाहेर जातो माणूस, आणि मी स्वतः ऑफिसच्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे बऱ्याचदा माझा स्वतःचाच हा अट्टाहास असतो की नाही, टिफिन हा गेलाच पाहिजे. आणि त्याच्यानुसार जास्त करून चपाती भाजी हेच टिफिनला असतं, किंवा कधी काही वेगळं बनवलं, थेपले म्हणा, आपले पराठे म्हणा, किंवा सँडविच म्हणा, असं काही असेल तरी ते घेऊन जातात टिफिनला. तर आज मी बनवते, आता चपात्या बनवते आणि चवळीच्या शेंगची भाजी मी बनवते. शक्यतो टिफिनला मी अशा सुक्या भाज्याच देण्याचा प्रयत्न करते. कारण ओल्या भाज्या गर्दीमध्ये किंवा ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते, तर त्याच्यामध्ये कधी-कधी लीक सुद्धा होण्याचे चान्सेस असतात. मी जे टिफिन यूज करते सध्या, तर त्याच्यामध्ये लीक अजिबात होत नाही, जरी लिक्विड भाजी जरी दिली तरी. पण तरी शक्यतो सकाळी टिफिनला ज्या भाज्या असतात त्या मला अशा मी सुक्याच भाज्या मॅक्सिमम बनवण्याचा प्रयत्न करते. तर टिफिन बनत असतो. चपात्या मी त्यांच्यापुरत्याच सकाळी पीठ मळून घेते, पण चपात्या त्यांच्यापुरत्याच सकाळी बनवते. त्यानंतर मग पीठ ठेवून देते तसंच. आणि मग नंतर जेव्हा आम्ही जेवतो, म्हणजे निष्ठा आणि मी, किंवा तिला भूक लागली असेल तर नाश्त्याच्याच वेळेला लवकरच सगळ्या गोष्टी होऊन जातात. म्हणजे कधी-कधी नाश्ता बनतो, कधी-कधी नाही बनत. सगळ्या गोष्टी असं म्हणजे खूप सारे असे नियम नसतात प्रत्येक वेळी घरांमध्ये. मला असं वाटतं की आपण जर नियम लागू केले आणि त्याच्यानुसार जर बऱ्याचशा गोष्टी करायला गेलो ना, तर त्या आपल्यालाच कधी-कधी खूप बंधनकारक वाटायला लागतात. आणि मग ती गोष्ट तुम्ही आनंदाने करण्याच्या ऐवजी तुम्हाला काहीतरी खूप सारं असं लादलंय आपल्यावरती, किंवा मीच ही गोष्ट करते, मीच का करते, असे बरेचसे प्रश्न उद्भवतात आणि त्यामुळे ना मग आपल्याला ते काम करण्यामध्ये तो आनंद मिळत नाही. तर त्यानंतर त्यांना चहा ठेवते. त्याच्यासोबत माझ्यासाठी थोडासा चहा ठेवते. कारण चहा घेतल्याशिवाय मला सकाळी कधीच फ्रेश वाटत नाही. तर त्यांच्यासोबतच चहाही घेते
आणि बघा भाजीची जी तयारी असते ना ती मी आदल्या दिवशीच करून ठेवते, म्हणजे उद्या भाजी काय बनणार आहे याचं प्लॅनिंग आदल्या दिवशीच असतं. त्यामुळे सकाळी गडबड होत नाही. नाहीतर बऱ्याचदा काय होतं की काय भाजी बनवायची हा विचार करण्यामध्येच 10 ते 15 मिनिटं निघून जातात आणि त्यानुसार म्हणजे जी भाजी तुम्हाला बनवायची आहे तर त्या भाजीसाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत का, त्या जर तुम्ही रात्रीच बघून ठेवल्या तर सकाळी बराचसा वेळ तुमचा त्याच्यामध्ये वाचतो. ज्या दिवशी टिफिनचं काम नसेल तर त्या दिवशी थोडंसं काही बाकी साफसफाईचं काही काम असेल तर ते मी काढते, किंवा उद्या मला काय काम करायचंय ते ह्याच्यानुसार टायमिंग थोडासा कधी म्हणजे किती वाजता उठलं पाहिजे किंवा कसं काय असं सगळं फ्लेक्झिबल शेड्यूल असतं माझं. असं काही खूप फिक्स शेड्यूल नसतं की हा एवढ्या वाजता उठलंच पाहिजे आणि एवढ्या वाजता केलंच पाहिजे असं माझा टाइम टेबल नसतो. ज्या दिवशी थोडंसं कधी वाटतंय की आराम करावा तर मी आरामही करते. फक्त या गोष्टीची काळजी घ्यायची की तुम्ही जेही काम करताय तर त्या कामाच्या हिशोबाने जो टाइम लागणारा आहे तर ते काम त्या टायमिंगमध्येच कंप्लीट होईल याची फक्त दक्षता घ्या. नाहीतर काय होतं ना, कधी कधी फक्त 1 तासाचं किंवा अर्ध्या तासाचं काम असतं, पण त्या कामामध्ये आपण इतर अनेक काहीतरी वेगवेगळी कामं करत राहतो. म्हणजे मोबाईल बघणं किंवा मध्येच टीव्ही बघणं किंवा फोनवरतीच बोलत राहणं. तर ह्यामुळे बराचसा टाइम जो आहे ना तो आपला वाया जातो आणि पुढचा जो रिकामी वेळ तुम्हाला खरोखर मिळणार होता तर तो तुम्हाला तेव्हा मिळत नाही. तर म्हणून सकाळची जी रोजची रुटीनची म्हणजे रोजच आपल्याला जी करायची आहे तर ती कामं शक्यतो फटाफट आवरून घ्या. कारण ती आपल्या हाताखालून गेलेली सगळी कामं असतात आणि त्यांना खरंच तेवढा वेळ लागत नाही. तर त्याच्यामुळे ती कामं अक्षरशः म्हणजे जेव्हा रेंगाळवाणी वाटायला लागतात, तर ती कधी वाटायला लागतात? जेव्हा तुम्ही ती पटापट आवरत नाहीत तेव्हा. आता पहिले मी जेव्हा ऑफिसला जायचे, तर तेव्हा माझा टायमिंग एकदम फिक्स होता, की 1 किंवा 5 मिनिटं इथली तिथे झाली, तरी पण पुढच्या सगळ्या कामांना उशीर व्हायचा. आता घरी असल्यामुळे ती गोष्ट तेवढी जाणवत नाही. कामं जरी राहिली किंवा काहीतरी पण ती नंतरही मॅनेज करता येतात. पण शक्यतो मी तुम्हाला म्हणेन, की जो टायमिंग आहे म्हणजे 1 तो 1.5 तासाचा जो कामांचा टायमिंग आहे ना, त्या टायमिंगमध्येच ती कामं पटापट करून घेत जा. तर बघा अशा प्रकारे मी चवळीची जी शेंग येते ना, त्याची भाजी बनवली आणि मी ट्राय करत असते, की टिफिनला रोज काहीतरी वेगवेगळी भाजी करू. तीच भाजी नसावी टिफिनला. त्यामुळे काय होतं वेगवेगळे जे भाज्यांमधून जे पोषक द्रव्य तुम्हाला मिळायला पाहिजेत, तर ते मिळतात. भाजीची शक्यतो म्हणजे दुपारसाठी पण लागणारी असते, तर ती मी सकाळीच टिफिनलाच जेव्हा भाजी करते ना, तेव्हाच जास्तीचीच भाजी करून ठेवते. म्हणजे पुन्हा-पुन्हा एकाच कामासाठी तुम्हाला परत-परत तेवढा वेळ द्यायची गरज लागत नाही. चपात्या गरम-गरम पटापट बनवता येतात, पण भाजी मग पुन्हा सर्व प्रोसेस आपल्याला परत करावी लागते. तर म्हणून टिफिनच्याच भाजीसोबत जास्तीची भाजी मी बनवून ठेवते. टिफिन गेल्यानंतर मग नंतरचा जो वेळ असतो तो मग कामांसाठी डिव्हाईड झालेला असतो संपूर्ण. आता मी सध्या ह्या गोष्टींची खूप काळजी घेते, ते म्हणजे हे असे भिजवलेले ड्राय फ्रुट्स, बदाम. तुम्ही बरेच जण विचारताय, की "ताई तुझे हे पायाचं दुखणं कमी झालं?" तर मी तुम्हाला सांगेन म्हणजे खरंच कमी झालं तर त्याचं कारण ना हे सुद्धा एक असू शकतं, की रेग्युलरली आता सध्या हे अक्रोड, बदाम, काळे मनुका, अंजीर हे रोज भिजत टाकून ते रोज म्हणजे खाते, प्रयत्न चालू आहेत त्याचे तसे. आणि त्याच्यामुळे फक्त 1-2 दिवस करून ह्या गोष्टी होत नाही. तर कंटिन्यूटी तुम्ही जर ठेवलीत, कंटिन्यू तुम्ही 1 महिना ही गोष्ट करून बघा. फक्त एकच अक्रोड, एकच अंजीर, 4 काळे मनुका आणि 2 किंवा 3 बदाम. तुम्ही हे रोज भिजवून खा. बघा बराच फरक पडतो आपल्या शरीराच्या ताकदीमध्ये. त्यानंतर मग 9 वाजताच्या आसपास आमचं पाणी येतं. तर मग पाणी भरायचा कार्यक्रम असतो सगळा. कारण पाणी असल्यानंतर बहुतेकशी सगळी कामं आपली जी सकाळची असतात ती होत असतात. तर आज होता म्हणजे काल होता सोमवार आणि त्यामुळे काल माझ्याकडे ज्या मावशी येतात तर त्या उशिरा येतात. त्या बैठकीला जातात. तर त्यांचा सकाळचाच टायमिंग असतो बैठकीचा आणि त्यांना येईपर्यंत 11 वाजतात. आणि तोपर्यंत पाणी संपूर्ण निघून जातं कारण पाणी 9 वाजताच येतं. तर त्याच्यामुळे मी त्यांची वाट बघत बसत नाही. त्या यायच्या आधीच मी कपडे पण मशीनला लावून टाकते. म्हणजे बरीचशी कामं मी उरकून घेते. त्या आल्यानंतर फक्त लादी पुसायचं किंवा एखादं काही एक्स्ट्रा काम असेल तर तेच त्या करून घेतात.
तर प्यायचं पाणी आलेलं आहे आता आणि प्यायचं पाणी आल्यानंतर माझं माठ प्यायचं, त्यानंतर हंडा वगैरे म्हणजे जे पिण्याचं पाणी लागतं ते रोजच्या रोज भरलं जातं. रोजच्या रोज हे छान फिल्टर मी असं धुवून घेते व्यवस्थित. या पाण्याच्या फिल्टरला जवळपास 10 वर्ष तरी झाले असतील, पण फिल्टर तुम्ही बघत असाल अजूनही तसाच्या तसा म्हणजे नवीनच्या नवीन दिसतो. कारण त्याला रेग्युलर सर्व्हिसिंग केली जाते आणि ह्याच्या बाबतीत त्यांना एक छान मी नवीन गोष्ट करणार आहे. तर ती लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे, की कुठला फिल्टर आपण लावला पाहिजे, कुठल्या प्रकारचं पाणी तुमच्याकडे येतं, तर त्याच्यावरून आपण ठरवू शकतो, की आपल्याला कुठल्या प्रकारच्या फिल्टरची गरज आहे. तर हे मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. तर त्यानंतर बघा भांडी पाणी आलेलं आहे, तर जी पण सकाळची आपली सगळी टिफिन बनवण्यासाठी लागण्याची भांडी असतात, तर ती भांडी सगळी आवरून घेते. त्यामुळे काय आहे ना, आपला प्लॅटफॉर्म जो आहे तो छान रिकामी होऊन जातो. त्यानंतर आज कपडे मी मशीनलाच लावते. फक्त जे काही घासण्याचे कपडे आहेत तेच मी ठेवलेत. बाकीचे सगळे कपडे मशीनला लावून घेतले. कारण मावशी येईपर्यंत वाट बघत बसली तर मग पाणी तोपर्यंत निघून जायचं. तर आता पटापट जी पण भांडी आहेत, भांडी पण मी आटून घेते, ती पण मी ठेवत नाही. कारण मग पाणी गेलं ना, की मग मला काहीच कामं अशी सुचत नाहीत करण्यासारखी आणि वेळ होता आज माझ्याकडे बराच. तर असंच वेळ असतो सकाळचा तर तो युटिलाइज होतो. जर एक्स्ट्राची काही साफसफाईची कामं नसतील, कारण इतर पण बरीच कामं असतात. कधी-कधी फॅन पुसणं असतं, कधी-कधी स्लायडिंग पुसणं असतं. तर असं रोजच्या रोज एक-एक गोष्ट जर एक-एक कोपरा जर आपण घरातला क्लीन केला, तर मी तुम्हाला नेहमी सांगते, की मग आपल्याला सणासुदीला एक्स्ट्रा खूप अशी मेहनत करण्याची गरज लागत नाही. सकाळच्या या गोष्टी ना तुम्ही जेवढ्या लवकर आटपाल ना, तर तेवढ्या लवकर तुम्हाला पूर्ण दिवस, अख्खा दिवस मिळतो. जर हीच कामं आपली उशिरा होत झाली, समजा आपण विचार करत बसलो, की काय काम आहे आपल्याला, आरामात होतील कामं. असं जेव्हा विचार करून तुम्ही कामं करता ना, तेव्हा आणखीन संपूर्ण दिवस त्याच्यामध्ये कधी-कधी कामांमध्ये जातो. ह्या गोष्टीचा तुम्ही स्वतः सुद्धा अनुभव घेतला असेल. त्यानंतर असतं माझं झाडांसोबतचं काम म्हणजे झाडांना पाणी घालणं. कारण झाडांना बराच थोडासा वेळ लागतो मला पाणी घालायला. तर झाडांना पाणी घालून झालं, तिथून स्वच्छ धुवून घेतलं व्यवस्थित, की मग माझं आलं रोजचं पुसपास. तर आता मागच्या वेळी बऱ्याचशा ताईंनी म्हटलं होतं, की "ताई पुसपास म्हणत नको जाऊस." पण आता त्याला तोंडात तो शब्द इतका बसलाय ना, की आणि हे काम पण इतकं हातात बसलंय ना, की रोज जर ते नाही झालं, तर स्वतःलाच चैन पडत नाही. तर असं असलं पाहिजे आपल्या कामांच्या बाबतीत, की ते कामं आपल्याला अशी कंटाळवाणी नाही वाटली पाहिजेत. ती कामं केली नाहीत, तर स्वतःला म्हणजे आपल्याला चैन पडत नाही असं असलं पाहिजे. कारण बघा तुम्ही इतर वेळी कुणीही जर अचानक आपल्या घरी आलं, तर आपलं घर कसं असं छान प्रेझेंटेबल असलं पाहिजे. भले सामान असेल घरामध्ये, पण घर स्वच्छ असलं पाहिजे. छोटंसं जरी घर असलं, तरी सुधर असेल, तर बघणाऱ्याला सुद्धा किती छान वाटतं. तर आता पुसून वगैरे सगळं झालंय आणि गावावरून आल्यानंतर हे सारे कपड्यांचा जो बाजार होता, तो काही वेगळाच असतो. म्हणजे गावावरून जरी कुठूनही धुवून जरी कपडे आणले, तरी आपल्याला चैन पडत नाही. मग ते कपडे परत पुन्हा एकदा जोपर्यंत पाण्यातून विसळून निघत नाहीत, तोपर्यंत ते कपडे काही कपाटात जात नाहीत. तर सगळी बॅग जी होती ती मी दोन्ही बॅगा रिकामी केल्या, दोन्ही बॅगा धुवायला टाकल्या आणि आता हे कपडे सगळे थोडे करून धुवणार. रोजची जी आपली रुटीनची जी कामं असतात ना, तर ती कामं करता बऱ्याचशा इतर गोष्टी सुद्धा आपल्या समोर असतात. कोणी आलं गेलं त्यामध्ये किंवा कोणाचा फोन आला किंवा काय अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, की ज्यामुळे आपला टाईम इकडे-तिकडे ॲडजस्ट होतो. पण ठीक आहे, त्याचा आपण तेवढा विचार नाही करायचा. तर आता बघा हे गावावरून ज्या मी साड्या घेऊन गेली होती लग्नाच्या वेळेला, खूप सुंदर साड्या आहेत. या दोन्ही साड्यांचं मटेरियल खूप छान आहे. मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्येच त्याची म्हणजे माझ्या मैत्रिणीचा नंबर दिला होता, की जिच्याकडून मी या साड्या मागवल्या होत्या दिविशा फॅशन्समधून.
तर या सिल्कच्या किंवा ज्या थोड्याशा आपल्या चांगल्या साड्या असतात ना, तर त्या लगेचच एकाच यूजमध्ये लगेच धुवायच्या नाही कधी. त्यामुळे साडीचा जो पोत आहे तो लवकरच खराब होतो. तर म्हणून सिल्कची साडी निदान 2दा तरी वापरून त्यानंतरच तुम्ही ती म्हणजे घरी धुवू शकता किंवा तुम्ही ड्रायक्लीनला देऊ शकता. तर या साड्यांसाठी मी काय करते, असे वेगवेगळे पाउचेस ठेवते. ज्यामुळे आणि एकसारखे पाउच असतील ना, तर आपल्या साड्या आपल्याला पटकन दिसतात आणि दिसायला सुद्धा ते आपल्या कपाटामध्ये खूप छान वाटतात. तर म्हणून मी हे असे पाऊच जेव्हा जत्रेमध्ये मी तुम्हाला दाखवलं नाही, की मी जाता गावाला जाता जत्रेमधून हे पाऊच घेतले होते. खूप छान मला रिझनेबल पडले. तर ही एक साडी आहे पिंक कलरची, तर ही साडी याच्यामध्ये पॅक केली. त्यानंतर दुसरी ही साडी होती ती म्हणजे ही वांगी कलरची साडी होती. तर ही पण साडी त्या पाऊचमध्ये पॅक करून ठेवते. मग नंतर पुन्हा एकदा जेव्हा वापरली जाईल ना साड्या दोन्ही पण, तर तेव्हा मी त्या साड्या वॉशला देणार आहे. तर असं सगळं सकाळचं काम आवरता म्हणजे जरी 5:30ला जरी उठली किंवा 6 वाजता जरी उठली, तर जशी ज्या कामांची रिक्वायरमेंट असेल तर त्याच्यानुसार मी माझा सकाळचा टाइम मॅनेज करते. आणि सकाळी 9 ते 9:30 पर्यंत, 9:30 मॅक्झिमम 9:30 पर्यंत कामं झाली की त्यानंतर माझा सगळा जो वेळ असतो तो देवपूजेसाठी असतो. आणि एवढ्या सगळ्या देवपूजेला निदान 1 तास तरी जातो माझा वाचन, देवपूजा वगैरे सर्व करण्यासाठी. 1 ते 1.5 तास जातो. आणि आज खूप दिवसांनी अशी खूप छान आणि मनाजोगती माझी पूजा झाली. आणि पूजेच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं आहे की सगळी कामं झाल्यानंतरच मी पूजेला सुरुवात करते. कारण मग कामं झालेली नसतील ना, तर आपलं अर्ध्यापेक्षा जे जास्त लक्ष असतं ते कामांकडे असतं, पूजेकडे कमी लक्ष असतं. तर त्यामुळे पूजा मी कामं आवरल्यानंतरच करते. तर सगळीकडे सध्या या पावसाने म्हणजे अवकाळी पावसाने सगळीकडे थैमान घातलेलं आहे. आणि कालच आमच्याकडे सुद्धा कालपासून या पावसाला म्हणजे मुंबईमध्ये, कल्याणमध्ये कालपासून सुरुवात झालेली आहे. आता किती दिवस पाऊस पडणार आहे, कधी पडणार आहे, तो तर आपल्याला माहिती नाही. पण पाऊस अवकाळी असो किंवा नेहमीचा असो, मला खूप आवडतो. म्हणजे पावसाचं जे वातावरण तयार होतं ना, तेच मला खूप आवडतं. काय माहिती माझ्या नावानुसार कदाचित ती गोष्ट असेल, पण खूप सुखावून जातं मला. म्हणजे झाडं पण आपली अशी छान अशी फ्रेश मस्त होतात. हवा अशी थंड हवा सुटते. आणि माहित नाही एकंदर जे वातावरण आहे ते मला खूप आवडतं पावसाचं. तर पहिला जो पाऊस होता काल म्हणजे पहिल्यांदा जो होता पाऊस पडला, तर बऱ्याच लोकांना त्याचा त्रास झाला. पण मला मनापासून आहे ना खरंच एक गोष्ट सांगते, की मला खूप आवडतो जेव्हाही पाऊस पडतो. भले चिखल होऊ दे किंवा काही होऊ दे. पण पाऊस येतो ना तेव्हा असं जशी आपली जी धरती असते ती जशी अशी सुखावते. मातीचा जो असा एक छान असा सुगंध येतो, त्याने असं एकदम मन असं छान मस्त होऊन जातं. तर चला असा माझा कालचा म्हणजे रुटीन आहे सध्याचा तरी. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.